यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनपूर्वक स्वागत। नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी। लोककला या केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर समाज शिक्षण, प्रबोधन करणाऱ्या असतात, इतिहास सांगणाऱ्या असतात। या लोककला अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतात त्या पात्रांच्या भूमिकांमुळे आणि विशेष म्हणजे त्यांच्या वेशभूषेमुळे। गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ जरीवाले म्हणून कलाकार मंडळींना वैशिष्ट्यपूर्ण विविध ड्रेपरी पुरवण्याचं काम करताय नाशिकचे जरीवाले बोहरा कुटुंबीय। आजच्या यशस्वी उद्योजकमध्ये जाणून घेऊया नाशिकच्या जरीवाले यांची ही यशोगाथा। नाशिकचे जरीवाले बोहरा कुटुंबीय म्हणजे नाशिकच्या उद्योग विकासातील एक मानाचं नाव। शाळेतील स्नेहसंमेलन असो अथवा एखादा ऐतिहासिक पौराणिक प्रयोग असो, सगळ्यांना ड्रेपरीसाठी आणि साहित्यासाठी आठवतं एकच नाव, आणि ते म्हणजे नाशिकचे जरीवाले। आपल्या ग्राहकांचा संपादन केलेला विश्वास हेच नाशिकच्या जरीवाले यांच्या यशाचं गमक आहे। ही नाटकाच्या व्यवसायाची परंपरा ही आमच्या आजोबांच्या काळापासून चालू झालेली आहे। आजोबांनी त्यावेळेला मारवाडी समाजामध्ये जे घागरे त्यांची वेशभूषा पारंपरिक राहायची, त्याचा व्यवसाय चालू केला। त्याच्यानंतर काळानुसार त्याच्यात लोकनाट्य, वगनाट्य याची मागणीनुसार आमच्या वडिलांनी त्याला पुढे फॉलो केलं आणि त्याची रूपांतर जे आहे ते मी स्वतः शालेय गॅदरिंग, नाट्यस्पर्धा, त्याच्यानंतर नाटक, ऐतिहासिक नाटकं त्याच्यामध्ये त्याच्या वाढ होत गेली। त्याच्यानंतर माझी मुलं ही 4थ्या पिढीतली शाळेच्या गॅदरिंग करता ड्रेसेस, मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याला नाटकांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना लागणारे सर्व साहित्य माझा मोठा मुलगा सागर बोहरा आणि स्वप्नील बोहरा हे दोघंजण पुढे हँडल करत आहेत। त्यांना पुढे स्कोप वाढवत त्यांनी आज एक रविवार पेठेमध्ये जुन्या दुकानामध्ये तो मुलगा बसतो लहाना, आणि मोठा मुलगा बळी मंदिरजवळ राजबिहारी शाळा त्याच्या बॅक साईडला बोहरा फार्ममध्ये त्याचा व्यवसाय चालू त्यांनी केलेला आहे। याच्यामध्ये एखाद्या शाळेची जर मागणी असेल पूर्ण नर्सरी ते 10वीपर्यंत, तर त्याच्यामध्ये मराठी नाटकांची किंवा मराठी गाण्यांची मागणी असते। मग त्यानुसार वयानुसार ते ड्रेस दिले जातात, कमी असले तर ते मेकिंग करून दिले जातात। वेस्टर्न डान्स आहे, सिने स्टाईलचे डान्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ते मेकिंग करून शाळेला भाडेतत्त्वावर दिले जातात। ह्या व्यवसायामध्ये ह्या मागच्या 10 वर्षात कॉम्पिटिशन हा प्रत्येक व्यवसायात आता झालेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रमाणामध्ये मेकिंग करून देतात किंवा गिऱ्हाईक कसं समाधानी होईल हे बघितलं जातं। व्यवसायाची कॉम्पिटिशन जी आहे, कोरिओग्राफर आहेत, त्याच्यानंतर व्यावसायिक आहेत, यांनासुद्धा फेस करावं लागतं। त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला व्यवसाय उभा ठेवायचा आहे, त्याच्यामुळे याच्या चिकाटी आणि जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा हे ठेवून काम कराल तर ह्या व्यवसायाला कुठेही धोका नाही। आजच्या यशस्वी उद्योजकच्या या भागात इथेच थांबतोय। लवकरच भेटूया एका नवीन सक्सेस स्टोरीसह।